नमस्कार मंडळी, माझ्या नवीन व्लॉगमध्ये ही खानदेशी मुलगी आपलं मनापासून स्वागत करते। तर आज आहे कानबाईचा महोत्सव, म्हणजे कानबाई बसला आहेत आपल्याकडे। जसं की आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं की आपण रोट म्हणजे काय असतं किंवा कानबाई म्हणजे काय किंवा पळून आणणे म्हणजे काय हे सगळं बघितलं। तर आज मी आणि आई जात होतो कानबाईच्या दर्शनासाठी, म्हणजे आता जाणार आहोत। आता वाजलेले 9:30 झालेले। कामाच्या गडबडीत म्हणजे उशीर होऊन गेला, दादाला पण आमच्या बरं नाही, त्यामुळे आता सगळं लवकर आम्ही आटोपलं आणि आता आई आणि मी आम्ही जाणार आहोत दर्शनाला कानबाईसाठी। तर आता तयारी केली, आईची अजून आमची तयारी चालू आहे। त्यानंतर आम्ही दर्शनाला जाऊ आणि कुठे कुठे जाणार आहोत त्यांचं दर्शन पण आपण करणार आहोत। सो पुढे बघूया आपण आता व्हिडिओमध्ये। सो फायनली आता तयार झालेली आहे, 9:20 झालेले आणि आम्ही महारथी आता निघू दर्शनासाठी। चला लवकर निघू। आम्ही अशी ओटी भरून घेतली। बापरे, आपण कॅमेरा ब्लर झाला काय माझा। अशी ओटी भरून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये ब्लाऊज पीस टाकले, पैसे टाकले, ठेवायचे असते कानबाई माताच्या इथे। तर आता आम्ही ओट्या घेतलेल्या आहे आणि आता आम्ही निघणार आहे। आता आम्ही फायनली निघतोय। मम्मी अजून आली नाही, ज्या टायमाला लोक घरी येतात त्या टायमाला आम्ही घराच्या बाहेर निघतोय। अजबच काम आहे हे। आम्ही आमचे जे समोर वहिनी दिसतंय ना, त्या वहिनी, आद्या वहिनी, या आमच्या वहिनी एकट्या एकट्या पळून गेल्या। असं सगळं नंदेचं कौतुक राहतं। आज नंदेला सोडून पळून गेल्या या। ठीक आहे, अपना भी वक्त आएगा। हां, तर फायनली आता आई आणि मी निघालोय आणि बऱ्याच ठिकाणी आमंत्रण होतं, पण आम्ही ठरवलं की जे दूरचं ठिकाण आहे ते पहिले कव्हर करू। तर बत्तासे मामी त्यांच्या भावांकडे होती, सो आम्ही तिकडे गेलो पहिले आणि आमची कॉलनीतली गँग पहिलेच हजर होते तिथे। चला या। ही मामी अशी काय बसली, तिकडून घेत आहे का? वा वा, कानबाई मस्त आहे। इकडे बघा मावशी। प्रसाद म्हणून कानबाईच्या इथे लाया आणि फुटाण्यांचा प्रसाद दिला जातो, जसं की आपण बघू शकतोय। जसं की आपण बघू शकतो, आल्या ते सगळी कॉलनीची गँग हजर होती म्हणून पहिले फोटोशूट झालं। आता आई राणबाई आणि कानबाई यांची ओटी भरते आणि जसं की आपण व्हिडिओमध्ये बघू शकता, रानबाई आणि कानबाई यांची खूप छान पद्धतीने सजवण्यात आलं, तर तो पण तुम्ही आता पुढे बघू शकणार आहात की किती छान पद्धतीने सजावट करण्यात आली ती। जसं की आपण बघू शकता, चांदीचे जोडवे, साखळ्या, पायात कडे, आपण म्हणू शकतो ना की पायात तोडे वगैरे तसं ते, नंतर नारळांचे माळा केलेल्या, हातात चांदीचे कडे, नाकात नथ। तर असं खूप छान पद्धतीने माझ्या कानबाईचा आणि मायबाईचा शृंगार केला जातो। दर्शन घेतल्यानंतर हे आमचे कॉलेजतील महिला मंडळ, ते सगळेजण बसले होते। मी त्यांच्यासोबत घेतला सेल्फी आणि दर्शन घेतल्यानंतर महिला बसतात, पारंपरिक नृत्य करतात। तर आपण ते पण बघणार आहोत, नेमकं काय असतं इथला वगैरे, खानदेशी डान्स वगैरे किंवा खानदेशी नृत्य काय असतं कानबाई समोर जे केलं जातं। बस करो, पाय पाय भी जाना तुले। इथं मी मुद्दामून जे संगीत आहे, बॅकग्राऊंड म्युझिक आहे, म्हणजे आमचे जे खानदेशी गाणे आहे ते मुद्दामून म्यूट केले, कारण की कॉपीराईट इश्यू नको यायला। आणि खानदेशी गाण्यांची बातच काय वेगळी, म्हणजे तुम्ही ऐकलं ना तरी तुमचे पाय नाचायला तयार होतील, तुम्ही नाचायला तयार होणार, एकदम जोश येतो अंगात। पण कॉपीराईटमुळे मी म्यूट केलेले।
तर कानबाईचं दर्शन केल्यानंतर आणि खूप साऱ्या नाचल्यावरती मनसोक्त नाचल्यावरती कानबाईचा प्रसाद घेतला ते आम्ही सगळे चाललो होतो जेवणासाठी. कानबाईचा प्रसाद जसा लायांचा आणि फुटाण्यांचा असतो आणि त्या ठिकाणी जेवणाचं पण आयोजन करण्यात आलं असतं. तर आता आम्ही चाललो आहे वरती जेवण करायला आणि डेकोरेशन तुम्ही बघू शकता आहे. पावसाचं जरी वातावरण असलं तरी आणि छान अशी सजावट करण्यात आली ती. आता आम्ही वरती आलो आहे आणि जिथं आपण कानबाईच्या घरी जातो तिथे रोडचा प्रसाद वेगळा असतो, तो घरातलेच खातात. पण जी बाहेरची मंडळी येते ज्यांच्यासाठी जेवणाचं आयोजन वगैरे करण्यात आलं असतं तर त्यांच्यासाठी वेगळं जेवण असतं आणि आता आम्ही ते करणार आहोत. तर सगळ्यांनी आम्ही पत्तरवाळी वाढून घेतली, बघू शकताय. सगळ्यांनी एकमेकांनी म्हणजे मदत केली आणि वाढून घेतलं. असं काही नाही की तुम्हीच वाढा वगैरे पाहुणे मंडळीसारखं. त्यानंतर झाली वाढायला सुरुवात. मस्तपैकी छान अशी खीर होती घट्ट आणि मसाल्याची भाजी होती, भात होता आणि सोबतच छान अशी खांद्याची परंपरा असलेली खुसखुशीत अशी पुरणपोळी घरती होती. त्यामुळे आम्ही ठरवलं की आमच्याच हाताने वाढून घ्यायचं. तर आम्ही आता मसाल्याची भाजी घेतो आहे मस्त आहे की. आणि आम्हाला जास्त जेवण करायचं नव्हतं कारण की बाकीच्या ठिकाणी पण जायचं होतं, मग बाकीच्यांना राग वगैरे नको, त्यामुळे आम्ही थोडं थोडं घेतलं. पण थोडंसं जरी असलं तरी प्रसाद असं म्हणतो ना की पोट भरून जातं, तसंच पोट भरून गेलं होतं आणि छान आम्ही आता सगळं वाढल्यानंतर केली जेवायला सुरुवात. तर फायनली जेवण झालं आणि जेवण झाल्यानंतर आम्ही गेलो होतो कोल्हे मामींकडे आणि आता आपण बघणार आहोत त्यांची कानबाई. आईने इथे पण कानबाईची ओटी भरली आणि ओटी भरल्यानंतर आम्ही सगळे म्हणजे मामींना भेटलो वगैरे. तिथे बाकीचे मावशी पण होते, त्यांना भेटलो आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो पुढे जायला. पुढे होती भूषणच्या घरी आम्ही जायला निघालो होतो कारण की भूषणच्या घरी पण कानबाईची आज पूजा होती आणि तिथे गेल्यावरती आमची भेट झाली राजू मावांसोबत. हे आम्हाला खूप मोटिवेट करतात, प्रत्येक व्हिडिओ लाईक करत राहता, कमेंट करत राहता. मग त्यांच्याशी आम्ही घेतली भेट. हां, कमेंट करणारे मामा काही नाही. लाईक सबस्क्राइब. बऱ्याच दिवसानंतर पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे. आधी लाडकी बहीण आलेली आमच्या घरी रक्षाबंधनाला. मामांच्या घराच्या बाजूला भूषणचं घर आहे आणि बघू शकता तुम्ही तिथे सुरुवात झालेली गाण्यांची वगैरे. तर आई आणि मी गेलो तिथे दर्शनासाठी. भूषण इथे नाचत होते तर ते बघू शकताय आपण. पण आम्ही पहिले ठरवलं की दर्शन करून घ्यायचं. तर आम्ही आता कानबाईचं दर्शन वगैरे घेऊ आणि आपण भूषणला पण भेटूच. मामांच्या घराच्या बाजूला भूषणचं घर आहे आणि बघू शकता तुम्ही तिथे सुरुवात झालेली गाण्यांची वगैरे. तर आई आणि मी गेलो तिथे दर्शनासाठी. भूषण इथे नाचत होते तर ते बघू शकताय आपण. पण आम्ही पहिले ठरवलं की दर्शन करून घ्यायचं. तर आम्ही आता कानबाईचं दर्शन वगैरे घेऊ आणि आपण भूषणला पण भेटूच. जसं की आपण बघू शकतो भूषणने खूप छान डेकोरेशन केलं. मी पण त्याला थोडीफार मदत केली होती. तो व्लॉग राहूनच गेला अपलोड करायचा. त्याच्यानंतर भूषणच्या मम्मीसोबत मी घेतलं सेल्फी. खूप छान तयारी केली ती मामींनी आणि त्यानंतर आईने परत तिकडे ओटी भरली आणि तुम्ही पूर्ण बघू शकता. नैवेद्य असेल किंवा मग डेकोरेशन असेल, खूप छान पद्धतीने सगळं तयार करण्यात आलं होतं.
आज कानबाई होती आणि भूषणचा वाढदिवस पण होता, तर त्याला विश केलं. त्याच्या बड्डेला यायचं होतं पण नाही जमलं. म्हणजे खूप छान प्लॅनिंग पण केलं आम्ही, पण दादाची तब्येत बिघडल्यामुळे सगळंच राहून गेलं. आणि त्याला विश केल्यानंतर आता आपण बघू शकतो आमच्या मामी ज्यांनी पारंपरिक नृत्य म्हणू शकतो आपण, कानबाईसाठीची फुगडी घालतात ना, तर तो डान्स केलेला आहे असं म्हणू शकतो आपण. भूषणच्या घरी कानबाईचं दर्शन घेतलं, प्रसाद घेतला आणि त्यानंतर आम्ही निघालो होतो लोणारी मावशींकडे. तिथे पण आम्ही गेलो, कानबाईचं दर्शन घेतलं, ओटी भरली आणि प्रसाद घेतला आणि बाहेर निघाला. ते आम्हाला भेटले आमची राजसाती कॉलनीतील मंडळी जी आली ते दर्शन घ्यायला. लोक आले आता. त्यानंतर आम्ही दर्शनासाठी आलो होतो कदम मामीन यांच्याकडे. त्यांच्याकडे पण नेहमी कानबाई बसत असतात आणि जसं की आपण बघू शकता खूप छान पद्धतीने सजावट करण्यात आली आहे. कानबाई रानबाई किती सुंदर दिसत आहेत, सुरेख दिसत आहेत. तर तिथे पण आम्ही ओटी वगैरे भरली, दर्शन घेतलं, प्रसाद घेतला आणि त्यानंतर ते थोडा डान्स केला, कारण की आता इथे आम्ही शेवटचं घर होतं जिथे कानबाईला जात होतो, त्यामुळे आम्हाला थोडा मनसोक्त वेळ होता, त्यामुळे आम्ही खूप एन्जॉय केलं तिथे आणि आपण बघू शकताय. आता सगळे कानबाईंचं दर्शन घेतलेलं आहे, 5 ठिकाणी जाऊन आलोय आणि आता आम्ही घरी जातोय. फायनली आता आलोय घरी आणि आता रात्रीचे वाजले 11:15. आता रात्रीचे वाजले 11:15. जसं की आपण बघू शकतोय काय 9, 9:30ला निघालो होतो आम्ही, तर 9:30, 10:30, 11:30, 11:15 होऊन गेले.
प्रत्येक ठिकाणी थांबायची खूप इच्छा होती, पण काय करणार, वेळ खूप होऊन गेली. तिने तर खूप सारा एन्जॉय करायला भेटला असता. मस्त आहे की नाचायला खूप धमाल आली असती. पण ठीक आहे, जेवढं होऊन भेटलं त्याच्यात खुश आहे, खूप खुश आहे हा अनुभव. कारण की खूप थकलेली, ती इच्छा होत नव्हती जाण्याची, पण ते म्हणतात ना की देवी आईच्या दर्शनासाठी अंगात शक्ती येते, तसं शक्ती आली की आपण म्हणू शकतो. मनात प्रबळ इच्छा होती, त्यामुळे ठरवलं आणि आम्ही फायनली सगळे दर्शन घेऊन आलो. आता आलो आम्ही घरी. तर नक्की कळवा तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग, कारण की तुमच्या कमेंटची मी वाट बघत असते, किंवा तुम्ही जितका व्हिडिओला लाईक करणार, शेअर करणार, तर मनाला खूप छान वाटतं की आपण काहीतरी चांगली माहिती देतोय. तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. बाय.